नमस्कार मंडळी. तर कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारे फ्रेशर्स पार्टीमध्ये कमळीला हरवायला निघालेल्या अनिकाचा पोपट झाला, अनिकाचा डाव अनिकावरच उलटला आणि कशा प्रकारे कमळीने बाजी मारली ते आज आपण ह्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की कमळी आता फ्रेशर्स पार्टीमध्ये आलेली असते आणि सगळ्यांपेक्षा युनिक ती दिसत असते, छान दिसत असते. पारंपरिक महाराष्ट्रीयन लुक तिने केलेला असतो आणि सर्वजण तिच्या लुकची तारीफ करत असतात. आता हे काय अनिकाला अजिबात पचत नसतं. अनिकाला खूप राग येत असतो कारण तिने तिचा मेकअप करण्यासाठी स्वतःचा मेकअप आर्टिस्ट अफोर्ड केलेला असतो आणि तरी सुद्धा सगळ्यांमध्ये फक्त आणि फक्त कमळीचीच चर्चा होत असते. आता अनिकाचं डोकं अगदी सरकलेलं असतं. अनिका तिच्या दोन्हीही मैत्रिणींना म्हणते की ह्या कमळीचं काहीतरी करायला पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून ही तिचा परफॉर्मन्स सादरच करू शकली नाही पाहिजे. मग अनिका तिच्या दोन्हीही मैत्रिणींना एक पावडर देते आणि म्हणते की काहीही करून कमळीच्या ज्यूसमध्ये तुम्हाला ही पावडर टाकायची आहे जेणेकरून कमळी तिचा परफॉर्मन्स सादरच करू शकली नाही पाहिजे. अनिकाच्या मैत्रिणी लगेचच कामाला लागतात. तिथे जवळच ज्यूस काउंटर असतो. अनिकाच्या मैत्रिणी तिथे जातात आणि तिथे जो मुलगा उभा असतो, जो ज्यूस सर्व करत असतो, त्याला काही पैसे देतात आणि सांगतात की ह्या ज्यूसमध्ये तुला ही पावडर टाकायची आहे. आता त्या मुलाला काही पैसे भेटल्यामुळे तो लगेचच ज्यूसमध्ये पावडर मिक्स करतो आणि कमळीला आणि निंगीला तो ज्यूस देण्यासाठी जातो. कमळी आणि निंगी दोघीही त्या ज्यूस घेतात आणि ज्यूस पित असतात. त्यावेळी अनिका आणि तिच्या मैत्रिणी मात्र बाजूला उभ्या राहून हसत असतात. अनिकाच्या मैत्रिणींमध्ये आता डिस्कशन होत असतं की थोड्याच वेळात आता ही कमळी वॉशरूमच्या वाऱ्या करणार आहे. हिचं पोट असं काहीतरी दुखून येणार की आता ही तिचा परफॉर्मन्स सादरच करू शकणार नाही. दोघीही एकमेकींशी हसत असतात आणि असं म्हणताच कमळीच्या आणि निंगीच्या ऐवजी त्यांनाच वॉशरूमच्या वाऱ्या करायला लागतात. दोघीही एकमेकींसोबत बोलत असतात की हे आपल्याला काय होतंय, म्हणजे जे काही कमळीला व्हायला पाहिजे ते आपल्याला का होतंय, आपलं का पोट दुखतंय. आणि असं म्हणत दोघीही आता वॉशरूमकडे धाव घेतात. वॉशरूममध्ये जाऊन त्यांची हालत खूपच बेकार झालेली असते. अनिकाला मात्र याबद्दल काही माहीत नसतं कारण अनिका ही स्टेजच्या मागे असते. अनिकाला हे देखील माहीत नसतं की तिने टाकलेला डाव हा तिच्यावरच उलटलेला आहे, तिच्याच माणसांवर उलटलेला आहे. अनिकाच्या मैत्रिणी आता वॉशरूममध्ये जाऊन अगदी बेदार झालेल्या असतात. बाहेर येऊन फक्त त्या ह्याच विचार करत असतात की हे सगळं झालं तर झालं कसं काय. तर मित्रांनो, हे झालं असं असतं की जो सायबा आहे त्या सायबाने अनिकाच्या दोन्हीही मैत्रिणींना ज्यूस काउंटरकडे जाताना बघितलेलं असतं आणि त्याच वेळी सायबाला डाऊट आलेला असतो की ह्या नक्कीच काहीतरी करणार आणि त्या ज्यूसवाल्याला पावडर टाकताना सुद्धा सायबाने बघितलेलं असतं. ज्यावेळी अनिकाच्या मैत्रिणी तिथून निघून जातात त्यावेळी सायबा तिथे जातो आणि त्या ज्यूसवाल्याला अजून एक्स्ट्राचे पैसे देतो आणि सांगतो की त्या मुलींनी, ज्या मुलींनी तुला ही पावडर टाकायला लावली आहे, हा ज्यूस तू त्या मुलींनाच द्यायचा आणि आणखी 2 ग्लास भरायचे आणि तो ज्यूस मात्र कमळीला आणि निंगीला देऊन यायचा. आता ज्यूसवाल्याला जास्तीचे पैसे मिळालेले असतात. अनिकाच्या मैत्रिणींनी दिल्यापेक्षा दुप्पट पैसे त्यांना मिळालेले असतात. त्यामुळे तो ज्यूसवाला खूपच खुश झालेला असतो आणि त्याने आता अनिकाच्या मैत्रिणींनाच तो ज्यूसचा ग्लास दिलेला असतो, त्यामध्ये पावडर मिक्स केलेली असते आणि त्यामुळे कमळीला काहीही त्रास न होता सगळा जो काही त्रास आहे तो अनिकाच्या मैत्रिणींनाच होत असतो. अनिकाच्या मैत्रिणी अगदी स्वस्थ झालेल्या असतात. त्यांना कुठलाही परफॉर्मन्स सुद्धा बघता येत नसतो कारण त्या वॉशरूम मध्येच असतात आणि दोघीही रडत असतात की अरे आपल्यासोबत हे असं कसं काय झालं ते. आणि मग ही सगळी घटना आता त्या अनिकाला सांगायला येतात आणि अनिकाला म्हणतात की अनिका, आम्ही पुरेपूर प्रयत्न केला होता, आम्ही त्या कमळीच्या ज्यूसमध्ये ती पावडर देखील टाकली होती परंतु त्याचा काही एक उपाय झाला नाही. ज्या काही रिॲक्शन्स व्हायच्या होत्या त्या आम्हालाच होत आहे आणि ती कमळी मात्र ठीकठाक आहे. आम्हाला माहीतच नाही आहे की ती पावडरचा ज्यूस आम्ही कसा काय पिलो. चुकीनं हे सगळं घडलंय परंतु आम्हाला अजूनही कळत नाही आहे की हे कसं घडलं. आता अनिकाला तिच्या दोन्हीही मैत्रिणींचा फार राग आलेला असतो आणि ती त्यांच्याच कानाखाली ठेवून देते आणि म्हणते की तुम्हाला एक काम दिलं होतं, ते काम सुद्धा तुम्हाला नीट ध्यानावर करता आलं नाही. आता मला तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा. तर त्या दोघीही तिथून निघून जातात. कमळी मात्र जेने सगळे परफॉर्मन्स हे एन्जॉय करत असते आणि अनिका तिच्याकडे बघत असते. अनिकाला प्रचंड राग येत असतो की हिच्यावर कुठल्याही काही गोष्टींचा परिणामच होत नाही.
जितकं हिच्यासमोर मी जाळं टाकण्याचा प्रयत्न करते त्या जाळ्यांमध्ये मी स्वतःच अडकते. परंतु काहीही झालं तरीसुद्धा मी मात्र हिला हिचा परफॉर्मन्स सादर करू देणारच नाही. अगदी काहीही होऊ दे, परंतु आज काही हिचा परफॉर्मन्स सादर करू शकणार नाही आणि त्याची वाट लावायला मी अगदी सज्ज आहे असं म्हणत आणि अनामिकाने तिचा दुसरा प्लॅन आता रचलेला असतो आणि तिच्या ह्या प्लॅनमध्ये तिला कामिनी साथ देणार असते. कारण कामिनीने अनामिकाचा चेहरा बघितलेला असतो स्टेजवर आणि कामिनी लगेचच अनामिकाजवळ जाते आणि अनामिकाला म्हणते की अनामिका तू काळजी करू नको, आता तुला जे करायचं आहे ते मी सांगते आणि माझ्यानुसारच सगळं प्लॅनिंग होईल. तर मित्रांनो, आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत की अनिका आणि कामिनीचं हे प्लॅनिंग तरी सक्सेसफुल ठरतंय का आणि त्या दोघी पुन्हा एकदा कमळीच्या विरोधात कुठला प्लॅन करणार आहे आणि कमळी तिचा परफॉर्मन्स सादर करू शकणार आहे की नाही किंवा कमळी कुठला परफॉर्मन्स सादर करणार आहे हे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा कधी एपिसोड अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.